मंडळी, संध्याकाळची वेळ होती. आकाशात अंधार दाटायला सुरुवात झाली होती. झारखंडच्या धावपट्टीवर एक एअर ॲम्ब्युलन्स उडाणाच्या तयारीत उभी होती. संध्याकाळी 7:11 या विमानानं टेक ऑफ केलं. लक्ष होतं दिल्ली. सगळं सुरळीत होतं, पण काही मिनिटातच आकाशानं आपला रंग बदलला, ढग दाटले आणि वारा वेगानं वाहू लागला. आणि ठीक 7:30 वाजता पायलटनं मार्ग बदलण्याची परवानगी मागितली. पण फक्त 4 मिनिटांनी म्हणजे 7:34 विमानाचा संपर्क तुटला. ना कोणताही मेसेज, ना कोणतीही मदतीची हाक. आणि काही वेळातच चतरा जिल्ह्यात हे विमान कोसळलं आणि जीव वाचवण्यासाठी निघालेलं हे विमान स्वतःच मृत्यूचं कारण ठरलं. या विमानात रुग्ण, डॉक्टर, पायलट, नातेवाईक 7ही जण काळाच्या पडद्याआड गेले. म्हणूनच हा अपघात नेमका कसा घडला, त्या शेवटच्या काही मिनिटात नेमकं काय घडलं, अपघातात जीव गमावणारे 7 जण कोण होते, आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आकाशात उडणं खरंच सुरक्षित आहे का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, रांची मधल्या देवकमल हॉस्पिटलमध्ये 16 फेब्रुवारीचा तो दिवस डॉक्टरांसाठी आणि एका कुटुंबासाठी जीवन मरणाचा संघर्ष घेऊन आला होता. लातेहार जिल्ह्यातल्या चंदवा गावचे 41 वर्षांचे संजय कुमार 65% भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले, पण परिस्थिती गंभीर होती. प्रत्येक मिनिट महत्वाचा होता, त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना पुढील उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. ठरल्याप्रमाणे दुपारी सुमारे 4:30 वाजता संजय कुमार यांना रुग्णालयातून विमानतळावर नेण्यात आलं आणि संध्याकाळी सुमारे 7:10 एअर ॲम्ब्युलन्सनं रांचीहून दिल्लीसाठी उड्डाण घेतलं. इथपर्यंत सगळं काही ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सुरळीत होतं. सुरुवातीला काही मिनिट उड्डाण सुरळीत सुरू होतं. संजय कुमार यांच्या घरच्यांना लवकर दिल्लीत पोहोचावं आणि दिल्लीत पुढील उपचार घ्यावेत अशी आशा होती. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच खराब हवामानामुळे पायलटनं मार्ग बदलण्याची परवानगी मागितली. DGCAने दिलेल्या माहितीनुसार 7:30 वाजता पायलटने कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि मार्ग बदलण्याची परवानगी मागितली. काही मिनिटातच कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी या विमानाचा संपर्क तुटला आणि थोड्याच वेळात झारखंडच्या चतरा जिल्ह्यातल्या समरिया जंगलात एअर ॲम्ब्युलन्स कोसळल्याची माहिती समोर आली आणि या भीषण अपघातात विमानातील सगळे 7च्या 7 जणांचा मृत्यू झाला. या विमानात पायलट कॅप्टन विवेक विकास भगत, सहपायलट कॅप्टन सबराजदीप सिंग, रुग्ण संजय कुमार, अर्चना देवी आणि ध्रुव कुमार हे त्यांचे नातेवाईक, डॉक्टर विकास कुमार गुप्ता आणि पॅरामेडिकल स्टाफ सचिन कुमार मिश्रा उपस्थित होते. जीव वाचवण्याच्या आशेने निघालेल्या या सगळ्यांचाच या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात हवामानात झालेल्या बदलामुळे झाला असावा असा अंदाज लावला जात आहे. सोबतच या विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय. DGCA या घटनेची सखोल चौकशी करत आहे आणि काही दिवसातच या अपघाताचं खरं कारण पुढे येईल. पण मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या विमान अपघातातून लोक अजूनही सावरलेले नव्हते आणि तोच आता आणखी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका बाजूला जीव वाचवण्यासाठी धडपड, तर दुसऱ्या बाजूला काही मिनिटातच सगळे काही संपल्याची बातमी. रुग्णाला दिल्लीला नेताना कुटुंबियांच्या मनात आशेचा किरण खरं तर होता. डॉक्टर होते, अनुभवी पायलट होते, एअर ॲम्ब्युलन्स होती, सगळं काही व्यवस्थित वाटत होतं. पण अचानक हवामानानं वेगळीच कलाटणी दिली का, की तांत्रिक बिघाड झाला, हा प्रश्न आता तपासानंतरच स्पष्ट होईल. पण अलीकडेच झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची धक्का बसलेली लोक अजूनच सावरत नाहीत. तोच झारखंडमधील ही दुर्घटना समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटना पाहिल्यावर सामान्य माणसाच्या मनात नक्कीच भीती निर्माण होताना दिसते. एअर ॲम्ब्युलन्स असो किंवा चार्टर्ड विमान, सुरक्षिततेचे नियम किती काटेकोरपणे पाळले जात आहेत असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज, तांत्रिक तपासणी, पायलटचा निर्णय, यात नेमकं चुकतंय कुठं, ही फक्त एक बातमी नाही, तर प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारी घटना आहे. आता सगळ्यांचीच नजर आहे ती अधिकृत तपासावर, कारण या 7 जणांच्या मृत्यूमागचं खरं कारण समजणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे गेल्याच वर्षी सुद्धा जूनमध्ये अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलायनर विमान क्रॅश झालेलं होतं. यात 12 क्रू मेंबर्स सोबत 242 लोक प्रवास करत होते. एका प्रवाशाला वगळता इतर सगळेच 241 लोक यांचा मृत्यू झालेला होता आणि अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचंही निधन झालेलं होतं. गेल्या काही वर्षात आपण विमान अपघाताच्या अशा खूप घटना पाहिल्या आहेत, ज्यात कित्येकांचा जीव गेलाय. पण मंडळी, आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा आपल्याला फक्त जिथे पोहोचायचंय ते ठिकाण दिसतं आणि आपण विमान प्रशासनावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि या उड्डाणामागे असलेल्या शेकडो प्रक्रिया, तपासण्या, निर्णय आणि जबाबदाऱ्याकडे आपलं लक्ष देखील नसतं.
पण याच प्रक्रियेत जेव्हा कुठं चूक होते तेव्हा त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते. या घटनेतही तसंच काहीसं झालं. एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड, कुटुंबाची आशा, डॉक्टरांचा प्रयत्न, पायलटचा अनुभव सगळं काही ठीक होतं, पण काही मिनिटातच सगळं कोसळलं. हवामान अचानक बिघडलं का? तांत्रिक अडचणी आली का? की निर्णयाच्या एका क्षणात काहीतरी चुकलं? हे तपासातून समोर येईलच, पण इथे एक मोठा मुद्दा आहे. आपण प्रत्येक अपघातानंतर भावनिक होतो, काही दिवस चर्चा करतो आणि मग हळूहळू सगळं विसरतो. मात्र सुरक्षा ही रिॲक्शन नसून प्रिव्हेन्शन असायला हवी. एअर ॲम्ब्युलन्स असो किंवा चार्टर्ड फ्लाईट, त्यांच्यासाठी तेवढेच कडक निकष, तेवढीच तपासणी आणि तेवढीच पारदर्शकता गरजेची आहे. पायलट्सना पुरेशी विश्रांती मिळते का? विमानांची नियमित मेंटेनन्स होतो का? हवामानाचा रिअल टाइम डेटा योग्य पद्धतीने वापरला जातो का? हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही, कारण हे प्रश्न आता जीवाशी संबंधित बनले आहेत. प्रत्येक अपघातानंतर चौकशी होते, अहवाल येतो, शिफारसी दिल्या जातात, पण त्या शिफारसींची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होते हे तितकंच महत्वाचं आहे. कारण एक छोटी चूक, एक दुर्लक्ष, एक चुकीचा अंदाज आणि परिणाम कायमस्वरूपी असतो. आज या घटनेत 7 जण गेले, काल दुसऱ्या ठिकाणी 5 गेले, कधी शेकडोही गेलेत, पण प्रत्येक वेळी आपण हेच म्हणतो, असं पुन्हा होऊ नये. मग आता खरंच वेळ आली आहे सुरक्षितेकडे फक्त नियम म्हणून नाही, तर सर्वोच्च प्राधान्य म्हणून पाहण्याची. त्यांच्या कुटुंबियांच्या वेदना शब्दात मावणाऱ्या नाहीत. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.